बाकीच्या स्टार्सचं असतं तसं हा स्टार गरम आहे, त्यामुळे ह्याच्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर गरम असतो. ऑलमोस्ट व्हीनस पर्यंत हे गरम असतं, पण अर्थ पर्यंत ते थोडेसं वॉर्म होतं. त्यामुळे हा स्टार्समध्ये मोजल्या जातो. मी यात पुढचा प्रश्न विचारू शकते. हा आपल्याला छोटा का दिसतो? हा तर मोठा असतो, आणखी तो करोडो लाईट इयर्स दूर आहे आपल्यापासून. खूप दूर आहे की आपण कधीच त्या सनला गाठू नाही शकत, आणि गाठलं तरी आपण गरमून स्केलेटन बनून जाऊ, आणि आपलं स्केलेटनही काही वेळात तो पण जळून जाईल. आणि तू पुढचा विचारू शकतेस. मग जर सन खूप गरम असतो तर स्टार्स त्याच्याजवळ कसे जाऊ शकतात? कारण की स्टार्सचा पण स्वभाव सनसारखा असतो. स्टार्स गरम किंवा थंड असतात. काही स्टार्स ब्लू कलरचे असतात, तर काही स्टार्स येलो कलरचे असतात. काही स्टार्स व्हाईट कलरचे असतात, तर काही स्टार्स ग्रीन कलरचे असतात. पण आपल्याला जे स्टार्स दिसतात ते असतात येल्लोइश कलरचे किंवा येलो कलरचे किंवा मग व्हाईट कलरचे. तू पुढचा प्रश्न विचारू शकते. मग जर सन खूप गरम असतो तर त्याच्याजवळ बाकीचे प्लॅनेट्स कसे राहू शकतात? अच्छा, समजा मी तुझ्यापासून खूप दूर आहे आणि मी वस्तू इकडे तिकडे फेकत आहे, तर तुला वस्तू लागतील का? नाही, तुला वस्तू नाही लागणार. ठीक आहे. तसंच जर सन आपल्यापासून खूप दूर आहे तर आपल्याला त्याची गरमी एवढी कशी फील होईल? जसं हिला मी खूप दूर एक वस्तू मारली तर ती तिच्या पायालाच लागेल आणि ती पण हळूच लागेल. म्हणून तसंच सन जो आहे हा अर्थला वाचवतो, आणि ह्याच्याबद्दल अर्थबद्दल तुम्हाला खूप कळणार आहे, पण ते आता नाही मित्रांनो. हा जो सन आहे हा इकडे तिकडे खूप म्हणजे हा खूप गरमी सोडतो, पण ही मर्क्युरी आणि व्हीनस पर्यंतच एकदम जास्त असते, आणि त्यानंतर इथे ती मीडियम आहे. पण उन्हाळ्यात पण ती जास्त होतेच मित्रांनो. आता तू अजून एक लास्ट प्रश्न विचारू शकतेस. हा, मग जर आपण जर ॲस्ट्रॉइड जे असतात जे वरती जातात मनाने विजवरती जाऊन काय करतात, पण ते चुकून ह्याच्या जवळ गेले, त्यांचा अनबॅलन्स झाला, मी ह्याला टच झाले तर काय होईल? तर काही नाही होणार. एवढ्या ॲटमॉस्फिअरमध्ये सनच्या एक पण ॲस्ट्रॉइड येत नाही, पण सनचे ॲस्ट्रॉइड्स असतातच. प्लॅनेट कुठला असेल? पुढचा प्लॅनेट आहे हा, ह्याचं नाव असतं मर्क्युरी. MERCURY. हे थोडंसं हार्ड आहे, तुम्हाला नंतर पाठ होईल. तर ही जी मर्क्युरी आहे ही एक छोटीशी प्लॅनेट आहे, पण ती सनच्या सगळ्यात जवळची प्लॅनेट आहे. तू हिच्याबद्दल प्रश्न सुद्धा विचारू शकतेस. जर सन खूप गरम असतो, हे त्याच्या खूप जवळ असतं,
जे सगळे प्लॅनेट्स आहेत, जसं की स्पेशली मर्क्युरी, ह्यांना सनमुळे काही होत नाही. मग हे प्लॅनेट्स हिस्ट्रीचा भाग नसतात का? हो, प्लॅनेट्स एक हिस्ट्री आणि मिस्ट्री सुद्धा आहे. हो. मग जर आपण कुठल्या पण यातल्या प्लॅनेटला टच केलं तर गरम आहे? नाही, पण तेच जर तुम्ही प्लॅनेटला खोदलं आणि त्याच्या आत गेला तर इथे मध्ये त्यांचे पोर असते ती खूप गरम असते. काही लावानेच बनलेली असते आणि आपण त्याच्या जवळ गेलो तर आपल्याला गरमी व्हायला सुरू होते. आणि आपल्या अर्थची जी कोड आहे तिलाच म्हणतात इक्वेटर, जिथे आफ्रिका असतो. हो. सगळ्यांना इक्वेटर असतो, पण आपले असे भागांमध्ये आहे आपल्या अर्थचे देश, त्यामुळे आपण इक्वेटर कुठे आहे हे जाणू शकतो. बाकीच्या प्लॅनेटचा सुद्धा इक्वेटर असतो, जसं की इथे सगळ्या प्लॅनेट्सच्या मध्ये एक पोर असतो. छोट्या प्लॅनेट्सच्या मध्ये तर खूप छोटीशी जागा असते. त्यात कसं असू शकतो? चला हा, यात कसा असू शकतो? हे पहा, हे तर एक ॲस्ट्रॉइड्स आहे. हो, तुम्हाला ॲस्ट्रॉइड्स बद्दल माहिती नाही का? हे आहेत ॲस्ट्रॉइड्स.
असतं, न्यूट्रल असतं आणि गरम असतं. असंच समर, विंटर आणि मान्सून बनला आहे. मग आपण अर्थवर उभं राहिलो तर काय होईल? आपण आता अर्थवरच उभं आहोत ना. अर्थच्या ते आपण तिथे पण उभं राहिलो तरी काही नाही. आपण खाली तर नाही उभं राहू शकत, कारण की मग आपला बॅलन्स कसा बनू शकेल? हो मित्रांनो, हे तर सगळ्यांनाच क्युरिओसिटी असते. पण एक माणूस जसा चालत जातो तसाच तो अर्थच्या जमिनीवर चालतो. त्यामुळे या भागावर पण आपण उभे राहू शकतो. मग प्लॅनेट्स कधीच हलत नाही का? हो, ते हलतात ना. ते गोल 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 फिरतात. फक्त गोल फिरतात? हां, सनच्या भोवती. सगळे हलतात, पण त्यांची धरकाधरकी नसेल होत का? नाही, त्यांची एक मॅग्नेटिक फील्ड असते ज्याच्यावरच ते गोल गोल फिरतात. मग लाईनने जातात का सगळे? जसं की मग हा 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 असे जातात का लाईनने? नाही, ते गोल असतं. पण ह्यात जसं की दाखवलं आहे हे सरळ आहे. मित्रांनो, आता जायची वेळ झाली आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण बाकीच्या प्लॅनेट्सबद्दल कळवून घेऊ आणि अर्थची पण तुम्हाला स्टोरी ऐकायला मिळणार आहे मित्रांनो. चला, बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक